मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर पहा, आपल्या चॅनलवर आपण आरोग्य विभागाविषयी भरतीची जी काही माहिती असेल किंवा मग नवीन अपडेट आली असेल तर ते अपडेट आपण फॉलो करून तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी आता जे आहे 23 तारखेचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे आहे पत्रासंदर्भामध्ये भरती संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. तर आता सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच जे आहे DHS, ठीक आहे. तर याची एक नवीन महत्त्वाची अपडेट आहे. अपडेट ही 8 जानेवारीची आहे, 8 जानेवारी 2023ची, ठीक आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगताय, तर हे पूर्णपणे अपडेट जे आहे भरती संदर्भातच आहे. तुम्हाला मी वारंवार सांगत आलो आहे, नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यासाला बसू नका. मी आता पण तेच सांगतोय बाबांनो, नोटिफिकेशन येईल मग तेव्हा अभ्यास चालू करू, हे जर तुम्ही करत बसले तर मग तुम्ही गेले, तुमचं संपलं म्हणून सांगतो साध्या भाषेमध्ये. आणि नाही, जर तुम्ही एवढे हुशार असताल की नोटिफिकेशन आल्यानंतर जर 20-30 दिवसामध्ये किंवा मग 40 दिवसामध्ये 50 दिवसामध्ये जर तुम्ही कव्हर करत असाल, मग यू आर द ग्रेट, ठीक आहे. तुम्हाला काही अडचण नाही. तुम्ही मग अभ्यास न केलं तरी चालतं, ऐन टायमाला अभ्यास करा. आणि जे होतकरू गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे चॅनल आहे, त्यांच्यासाठी माहिती आहे. तुम्ही नक्कीच हे फॉलो करून तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा, ठीक आहे. तर या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे भरतीच्या तयारीमध्ये आहे. सरळ भाषेमध्ये सांगतो, सार्वजनिक आरोग्य विभागाची म्हणजे DHSची भरती येणार आहे. आता यामध्ये कोणते दवाखाने येतात, तर जे आपले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतील, त्यानंतर आपलं रुरल हॉस्पिटल असतील, त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर असतील, त्यानंतर सब सेंटर असतील, म्हणजेच आयुष्यमान आरोग्य मंदिर, या सर्व हॉस्पिटलमध्ये ही पदभरती केली जाते. 8 तारखेचं पत्र आहे. विषय काय आहे, तर या ठिकाणी प्रति आयुक्त आरोग्य सेवा जे आहेत आता अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHA मुंबई, यामध्ये विषय या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे, 50% पेक्षा जास्त बांधकामं पूर्ण झालेले 236 आरोग्य संस्थांसाठी पद निर्मिती करण्याबाबत 50%. आता या ठिकाणी जे बिल्डिंग खडी झालेली आहेत आणि त्या ठिकाणी OPD चालू शकते, ठीक आहे, OPD चालू शकते. तर अशा बिल्डिंग्स असतील किंवा मग त्या ठिकाणी आरोग्य सेवा आपण पुरवठा करू शकतो, अशा बिल्डिंग असतील. आता या 50% म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं की मी PSC असतील, त्यानंतर सब सेंटर असतील, आयुष्यमान आरोग्य मंदिर वगैरे. तर ह्या जे आहेत, हे जे जुन्या होत्या त्या डिमोलिश झाल्या असतील किंवा पडल्या असतील, खूप जुन्या असतील, तर त्या नवीन काही त्यामध्ये केल्या असतील किंवा मग काही जे आहेत लोकसंख्या वाढल्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते नवीन PSC वगैरे स्थापन करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी नवीन सब सेंटर वगैरे स्थापन करण्यात आलेले आहेत. मग त्या ठिकाणी पदभरतीची प्रस्तावना या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. तर पहा, त्यामध्ये 50% पेक्षा जेवढे जास्त, आता हे पत्र जे आहे, या पत्राचं आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. हे पत्र आपल्यासाठी एक चांगली बातमी पण घेऊन आले. आता फक्त जे 100% झालेले आहेत आणि जे उद्घाटन झालेले आहेत त्यांचीच भरतीसाठी ही माहिती नाही मागवली आहे. 50% म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला 5,000 जर आरोग्यमंत्री जे आहेत आपले महाराष्ट्राचे, त्यांनी जर 5,000 पदाची माहिती जर भरणार आहेत म्हणून, भरती भरणार आहेत म्हणून जर माहिती दिली असेल, तर मग त्या ठिकाणी जर 50% जे आहेत हे 100% कामं दवाखाने पूर्ण फुली वर्किंग असलेले असतील, तर मग त्यामध्ये 50% जर यापेक्षा अधिक जर असतील ते हॉस्पिटल वगैरे, PSC वगैरे, तर त्यांची पण काढा म्हटल्यानंतर या ठिकाणी आणखीन पदामध्ये थोडेफार फरक पडू शकतो, पदं थोडे वाढू शकतात, कारण त्यांच्यासाठी पण या ठिकाणी स्टाफ लागणारच आहे. तर ही चांगलीच गोष्ट आहे, जी काही होत आहे ते. तर पहा, संपूर्ण यामध्ये महोदय काय सांगण्यात आले, उपरोक्त विषयाबाबत सचिव सार्वजनिक आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली 12/12/2025 रोजी आढावा बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये विषयान्वयी पदनिर्मितीबाबत प्रस्तावात सचिव समिती जे आहे त्यामध्ये, तसेच उच्च अधिकार समितीची मान्यता प्राप्त होण्याच्या दृष्टीने वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्याची तातडीने पूर्तता करणे आवश्यक असल्याने संबंधित आवश्यक माहिती शीघ्रतेने देण्याचे निर्देश सचिव 2 त्यामध्ये सर्व आरोग्य यांनी जे आहे दिले, ठीक आहे. त्यानंतर या अनुषंगाने आपल्याकडील केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागास सर्वांगनिहाय कंत्राटी किंवा मग नियमित म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेस किंवा परमनंट मंजूर भरलेली व रिक्त पदे सध्या जेवढे आहेत, भरलेली किती आणि रिक्त किती, ठीक आहे. बाह्य स्त्रोताद्वारे भरलेली पदे, त्यानंतर ग्रामीण, जिल्हास्तर व राज्यस्तर, जिल्हास्तर परिषदेकडून पदभरती होणारे सर्व, त्यानंतर आरोग्य विभागाची पदे इत्यादी गटनिहाय, संवर्गनिहाय माहिती आजच शासनास उपलब्ध करून देण्याबाबत आपणास कळवण्यात आले होते. यामागे 8 तारखेला मागवलं होतं, तर या ठिकाणी 7 तारखेचं एक पत्र होतं, ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्या दिवशीच माहिती, म्हणजे त्यांना माहिती मागवली होती. आता हे 8 तारखेचं पत्र आहे, त्यामध्ये तसेच संबंधित सहसंचालक आरोग्य सेवा यांनाही व्हॉट्सअपवर वैयक्तिकरित्या मेसेज पाठवून पदाबाबतची माहिती देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तथापि सहसंचालक प्राथमिक आरोग्य सेवा वगळता इतर माहिती अप्राप्त आहे, ठीक आहे.
या ठिकाणी हे सर्व जे आहे ही अपडेट सर्व आरोग्य विभागाचीच आहे। त्या ठिकाणी सर्वांना जे आहे आरोग्य विभागाविषयी माहिती मागवण्याचं असं या ठिकाणी सांगण्यात आले आहे। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्था कार्यालयाच्या पदाच्या आढावानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व आस्थापनेवर एकूण 1,45,727 मंजूर पदे असल्याचे नमूद करण्यात आले आहे। एवढे मोठे पद आहेत, ज्यामध्ये पदामध्ये NHM कंत्राटी बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात आलेली पदे अंतर्भूत नाहीत। आरोग्य विभागाच्या पद भरती जे आहेत पदाव्यतिरिक्त NHMच्या बाह्य स्त्रोताद्वारे भरलेली पदे स्वतंत्र आहेत। NHMला जे आहे परमनंटमध्ये काउंट केलं नसतं ना, त्यामुळे ही माहिती अशी या ठिकाणी सांगायला लागली। अशा शासनाची धारणा आहे या सर्व पदाची संवर्गणी आहे अ, ब, क, ड मंजूर भरलेली व रिक्त एकत्रित माहिती वित्त विभागामार्फत सचिव उपसमिती व उच्चस्तरीय सचिव समिती सादर करणे आवश्यक आहे। जेवढी काय आहेत ज्यामध्ये भरलेली पदे क्लास 1 पासून क्लास D पर्यंत जी काय आहे तर ती सर्व माहिती या ठिकाणी यांना मागवण्यात आलेली आहे। तर ही खूप चांगली बातमी, खूप चांगली ही जी आहे यामध्ये आपल्याला डिटेल जे आहे सर्व या ठिकाणी आपल्याला जे आहे यामध्ये कळणार आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर विभागाच्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्था व राज्यातील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आकृतिबंध मंजूर होण्यात अडचणी येतील। ठीक आहे, एक महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये जर काही RR मध्ये जर व्यवस्थित जर काही झालं नसेल तर त्यामध्ये थोडंफार रिकरेक्शनला वगैरे जाऊ शकतं। त्यानंतर दिनांक 29/12/2025 ते 31/12/2025 या कालावधीत सचिव 2 सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिपत्यक्ष जे काही अध्यक्षतेखाली राज्यातील सध्या चालू असलेल्या सर्व आरोग्य संस्थांच्या बांधकामाबाबत झालेल्या त्या ठिकाणी ऑलरेडी पाहिलं आपण, ज्यामध्ये 28, 29 ते 31 जी काही यांच्या मीटिंग झालेल्या आहेत त्यामध्येच ही चर्चा झालेली। आढावा बैठकीमध्ये 100% आरोग्य संस्थांची बांधकामे पूर्ण होऊनही या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, 100% पूर्ण कामं होऊन सुद्धा पदनिर्मिती अभावी सादर ही काही हॉस्पिटल आहेत, संस्था आहेत अकार्यान्वित म्हणजे सध्या कामावर म्हणजे ते ॲक्टिव्ह नाही आहेत असल्याबाबत संबंधित उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजेच सिव्हिल सर्जन यांच्याकडून बैठकीत सचिवाच्या निर्देशनास आणण्यात आले आहेत। याशिवाय माननीय मंत्री महोदयाकडून वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकीमध्ये 50% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण संस्थेच्या पद निर्मितीबाबत तातडीने कारवाई करून दिनांक 31/1/2026 पूर्वी पद निर्मितीच्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आता हे खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी काय सांगितलंय, ही तारीख तुमच्यासाठी खूप चांगली आहे। तारखेमध्ये काय सांगितलंय, जे काही तुम्ही 50%चे आहेत पूर्ण झालेले कामं आणि 100% जे आहेत हे पण पूर्ण झालेले कामं, या दोघांचं पूर्ण पद निर्मितीची माहिती तयार करून 31 तारखेच्या अगोदर त्याचं पूर्ण देखाजोखा फायनल करून जे आहे सबमिट करायचं 31 जानेवारी 2026, 31/1/2026 पर्यंत। म्हणजे हे आणखीन 4-5 दिवस बाकी येतं, म्हणजे हे प्रोसेस चालूच आहे मित्रांनो। हे खूप महत्त्वाची प्रोसेस आहे। येथे असेही नमूद करण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग विविध आस्थापनेवरील मंजूर पदांचा आकृतिबद्ध अ-ब-क-ड संपूर्ण 1,45,727 पदांचा आहे। IPHS नॉर्म प्रमाणे जे आहे या ठिकाणी 2,38,000 ठीक आहे जे आहे ते या ठिकाणी माहिती जी आहे अशा प्रकारे पदे प्रस्तावित आहेत या ठिकाणी दिलेले जर मूळ आकृतिबंधरित्या NHM व बाह्यस्त्रोताचे पद या पदासोबत विचारणा घेतली तर सदर संख्या आज मितीला IPHS नॉर्म्सनुसार प्रस्तावित पदापर्यंत पोहोचवता याबाबत देखील तपासणी होऊन योग्य व समर्पक अभिप्राय देणे उचित ठरेल। संपूर्ण माहिती जी आहे एकूण यांना हे मागवण्यात आलेली आहे। पाहूया काय सांगते त्यानंतर। परत महत्त्वाचं म्हणजे उक्त वस्तुस्थिती पाहता पदनिर्मितीची प्रस्तावास लवकरात लवकर उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे अत्यावश्यक आहे। त्यानंतर ही बाब विचारात घेऊन वरील सर्व माहिती तात्काळ शासनास सादर करण्याबाबत आपणास कळवण्यात आले आहे। तथापि सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही माहिती। तरी सदर विषयाने गंभीर व कालमर्यादा विचारता घेता माहिती आजच शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती। आता या ठिकाणी आपण कधीच पाहतोय, आज आहे 26 तारीख, पत्र कधीचं पाहतोय आपण, हे 8 तारखेचं पत्र पाहतोय आणि ही माहिती कधी मागवली होती त्यांना 8 तारखेलाच ही माहिती जी आहे त्यांना ही मागवण्यात आली होती। म्हणजे ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोहोचलेली आहे आणि सध्या जे आहे त्यांचा जे आहे माहितीचा त्यांच्याकडे पूर्ण पोहोचल्यानंतर जे पुढची प्रोसेस आहे ती सध्या चालू असेल 100%। आणि यांनी पण हे सांगितलेलं आहे की 31 तारखेच्या आत सर्व माहिती आमच्याकडे पोहोचली पाहिजे, त्यानंतरच आम्ही पुढची प्रोसेस घेऊ। आता या ठिकाणी